जर्नी विथ जर्नीटरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपला दिवसभराचा ब्लॉग असणार आहे. माझ्या भाच्याचा जागरण आणि गोंधळ करायला आम्ही गावच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आता तो मोठा भाऊ होता, त्याच्या मुलाचं सत्यनारायण पूजा संपन्न झालेली आहे. आता आपण जेवणाची तयारी करतोय सगळेजण आणि पुढे आपल्याला भेटणार आहे संध्याकाळी बघायला गोंधळ आणि मग रात्रभर जागरण. व्हिडिओमध्ये बोलता आलं तर नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करून, कारण का कामं खूप आहेत. नाहीतर मग तुम्ही सगळं बघा. पहिल्यांदा करतो आपण हा व्हिडिओ जागरण गोंधळाचा माझ्या गावचा. तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. करणारी माणसं दाखव. कामं करणारी माणसं बघा इकडे. बघा ही अर्चना काम काय करते, कांदा कापते. आता आपलं व्हेज आहे. इथे रामदेव भाऊ आणि वरती कांदा कापतात. दाखवलं का तुम्ही वरती जाऊन ते बोकड? हे बघा नवरदेव, ज्याचा जागरण गोंधळ आहे. त्याचा जागरण गोंधळ आहे. तिकडे बघा सगळ्या काकी कांदा बिंदा सगळं भाजीची तयारी चाललेली आहे. ठीक आहे, मांडव घातलाय. मांडव तुम्हाला दाखवतो. हा बघा पूर्ण, हा पूर्ण मांडव आहे. आपल्या इथे गोंधळाला आपण बोकड देतो आपल्या खंडोबाला. आपल्या हे बायकोच्या साईडचं आहे ॲक्च्युली. तर आपल्या खंडोबाला गोड जेवण असतं, यांच्या खंडोबाला बोकडचा नैवेद्य असतो. त्यासाठी बोकड आपण घेतलेला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा बोकड आहे ते. एक इकडे आहे, पुढे अजून एक इकडे. सोडलं बघ. हां अजून येतो. हे बोकड जरा आगाव वाटते, आगाव वाटते जरा बोकड. आता सगळी तयारी हळूहळू चालू आहे. आत्ता जस्ट एक सत्यनारायणाची पूजा आटपली आहे, ते आपण शूट नाही केलं आहे. ठीक आहे, हा इकडचा वॉशरूम वगैरे असा सेटअप आहे इथे. आणि काय नाव आहे तुझं? क्रांती संग्राम. क्रांती संग्राम सरनेम काय? गायकवाड. गायकवाड, संग्राम गायकवाड आहे आपले. क्रांती संग्राम पप्पाचं नाव आहे. नाही, तुझं नाव क्रांती काय? संग्राम माझं नाव आहे. एकच नाव आहे क्रांती संग्राम. आणि अंकुश क्रांती पप्पाचं संग्राम. नाव. ओके ठीक आहे, चल चला. मग आता सगळे पाहुणे हळूहळू येतात आहेत आणि आपली कामाला लागलो आहेत. आपल्याला पण जे काम जमेल ते काम करतो आपण. चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. हा ब्लॉग आपला 3रा आहे. ठीक आहे, चला. कामाला नवीन माणसं आलेली आपल्याला. इकडे बघ, इकडे बायको, इकडे बघ. कांदा चिर संपन्न झाला आहे. अरे वा, अच्छा नको नको बघू, नको बघू. अर्चनाने जॉब प्रोफाईल बदललेला आहे. कांद्यावरून आल्यावर आलेली आहे. कांद्यावरून आल्यावर आलेली आहे. आणि कांद्याचा भार मनीषाने आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. अर्चनाने खांद्याचा भार मनीषाच्या अंगावर टाकलेला आहे. आता तिने आलं साफ करायला सुरुवात केलेली आहे. हो, एवढं आलं साफ करणं सगळं? अर्चना सगळं करणार? हो बेटा, सगळं करणार. सगळं करणार आहेस? पटपट कर, मग तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. हो, हां खरं सांगतो. सांगायचं थोडी, तू करशील पटापट. एकदा संपवलं तर मग एक काम खाली वेज खाने का ही है. एक काम खत्म करेंगे. सुनो तो सही, एक काम खत्म करेंगे तुरंत दूसरा काम देंगे. पाठ दुखली. हे टोप भरून कांदा कापलेला आहे एक त्या माणसाने. ये 2 कामगार लोग 500 रुपये पर डे. 2 तास लागले ना का तुला? 2 तास लागले ना? 1 तास झाला. 1 तासामध्ये एवढे कांदे कापले भाई. हॉटेलमध्ये काम करायची की का पहिली? आता आपण चालू आहे, थोडा वेळ आहे आपल्याकडे, तर आपण चालू आहे बाळूमामाच्या दर्शनाला. इथून 1 तासाचं अंतर आहे. फटाफट जाऊन येऊया. ठीक आहे, चला. आता आपण डायरेक्ट भेटू बाळूमामाच्या इकडे.
बाळूमामा यांच्या मंदिरामध्ये. कुठे हे मंदिर आहे आता आलंय आपण? हां, रुकडी. पण हे तालुका जिल्हा काय आहे? तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आणि तालुका आहे कातकर. कोल्हापूर. कातकर. अच्छा, ह्या ज्या काकी आहेत ह्यांच्या दुकानातून आपण त्यांचा नारळ वगैरे घेतलेला आहे आणि आता आपण इथे मंदिरात आलेलो आहे. माझ्या गावापासून एक तासाचं अंतर होतं. 1 तासात पोचलो आम्ही. पटापट दर्शन करायचं आणि रिटर्न घरी जायचं आहे, कारण का गोंधळ आहे. गोंधळ लवकर जायचं ना, तसं मला शिवा पडणार आहे. हां. हे मंदिर आहे, ह्या मंदिराचा दरवाजा आहे. झालं? शेवटी आलं का? कसं मेंढा? हां, विचारा ना माहिती. माहिती सांगा मंदिराची. एवढं मला माहीत नाही जास्त इथे. अच्छा, कोण आहे? फक्त देवाची नावं एवढी माहिती आहेत. ते इकडं आहे ते हे आहे मुळे महाराज, हां. परत अचिंतनाथ, संतवाई, आणि इकडं आहे ते बारकी मूर्ती आहे ती सत्यवा, म्हणजे बाळूमामांची पत्नी. हां, सत्य. सिरियल तर बघितली असेल ना सगळ्यांनी बाळूमामांची. ओके. म्हणजे ती पालखी वरती बघ. बाळूमामाचं दर्शन झालेलं आहे आपलं. ठीक आहे, आता आपण परतीच्या प्रवासाला जाऊया. रोड खराब असल्यामुळे आपल्याला वेळ लागला. आता आपण दुसऱ्या रोडने जाऊ, डायरेक्ट हायवे टू हायवे. ठीक आहे, चला आता डायरेक्ट. आता पूजा आहे, 4 वाजता घरी पोचायचं आहे. नाही पोचलं तर माझ्या नावाने बोम. चला. पाठी राहा. नाही, डिस्टन्स आहे बरोबर. राजा. काय नाव दादा याचं? काय नाव आहे वळायचं? राजा. आणि याचं नवीन आहे का? ओके. एक ब्लॅक आणि एक व्हाईट असते रे. जा, हात लावा त्याला. हे पकड त्याला. हे हळू. लात मारल तो तुला. उडल तो. A few moments later. संध्याकाळचं जेवण बनतंय आता. मस्तपैकी भाकऱ्या करतात. हे बघा. अरे नमस्कार करा रे.
बघितले असेल की गोंधळाची अरेंजमेंट सगळी झालेली आहे. आता थोड्यामध्ये गोंधळ चालू होईल आणि ते आपण पूर्णपणे शूट करू. त्याला मुलं पण लागतात 4 ते 5-6 लहान लहान मुलं, ती जमा करण्यात त्याला वेळ गेलेला आहे. आता बघू आता गोंधळ कसा होतो आहे आणि कसा. तिकडे जा की म्हणा तिकडे हे बोला होय सगळे लहानच आहे ते. अशी माझ्याकडे बघायला की बाहेर गेलो मला जोडवणार कशी काय नाचून गेलेलं आपल्या समारंभाच्या ठिकाणी गेलेले आहेत. गावगावातरी जातात जाग्यावर जातात स्मरणे कुणाचे करायचे चिंता मला मोर्याचे क्रियावर या तर आठवण दिली तोऱ्या नाही पेक्षा आता काही करूया. आता त्या उभारलेल्या ड्युटीच्या पाला पाहिजे दोऱ्या आणि त्याला तिकडे वड्याकडे अहो सगळे दिसते पण त्याचं 2-4 कुठे दिसत झालंय. अहो बोले बाबा 2 म्हणजे काय जरा सांगते ना काय समजा ना मग. अहो त्याचं पोट कुठे दिसत पोट होय अहो ते हाबरीच्या भाकरीने वाळले कारण तुम्हाला त्याचं पोट कुठं दिसायचं गात पडून धरलंय. हा 6 पेक्षा आज उडून धरलंय त्यानं. आत पडून धरण्याचं कारण काय करण्याचं हवं हे दुर्गा मामा दुष्काळामध्ये सापडलेले होते. हा 1972 सालच्या दुष्काळ सापडला होता. त्या टायमाला त्यांना सातू मिलू खायला मिळाला, हाबरेड खायला मिळालं नाही, मोदे खायला मिळालं नाही. त्याच्यामुळे ते जरा वाळलं या असा देवट्या पूजेला पात्र नाही की असा जेवढे आपल्या आईची पूजेला पात्र नाही तुम्ही बुवा मग त्याला काय करायला पाहिजे वरून मुदून लावताय का त्याच्या मोदून नाही ते पिंटूमध्ये गवायच नाही. हा गव आहेत की नाही त्या घाला तिला खाऊ दे. हा म्हणजे रामगाव पडतो तुम्ही काय विरोध हायवे रोड असला काय करायचा पिवळा गाव कधी गणपती कुठले आहेत म्हणले. अहो हे गावठे नाही ते चांबारवाड्यात. अहो ही बाईंचे डोल्या गणपती आहे ते वाईली डोळ्यामध्ये काय तर बसले ते तेल घालाय. हा पण किती शोभते ते गणपतीचे मापाचे गणपतीच्या मापाचे आहेत. त्याला जरा सोड लावा की सोंड लावा का सोंड लावा सोड म्हणताय बे. अहो पण त्या बाईच्या गणपतीची बायका शिडी लावून पूजा करतात. काय म्हणला तुम्ही बा शिडी लावून पूजा करतात. आणि ह्या गणपतीची पालखी करून करायला लागते. कागदाम नीट बसलं या वर्षी घालून बसले होय असा प्रथम देवटा गजानन गणपती. हा दुसरा चंद्र कधी बाजूला बसला अजून बावरतो या विचित्र आहे. ते चंद्र संध्याकाळचं उभा ते दिवसाकडून काय म्हणजे कोण असतो आणि तिसरा सूर्य काय तेव्हा आहे बघा म्हणून लागला तळपायला. आता त्याला नियोजन काय कळलं संध्याकाळी काय करायचं. चौथा कोण हनुमंत ब्रह्मचारी हनुमंत ब्रह्मचारी सिद्धीची सिद्धी ज्ञानेश केली द्रोणागिरी पर्वत सगळ्यात उचललाय. अहो ती पर्वतासाठी नाही चॉकलेट देतो म्हणून बसलाय ते चॉकलेट देतो म्हणून बसलाय नाही तर उचल गेला असता पळत. बरोबर आहे. चॉकलेट बसली. आपण सगळे
दिसते पण याचं शेपूट कुठं दिसेना झालंय. ते काय चटणी घालून बसले ते. हे, पेटीत घालून शेपूट बसलंय. बघायचं का? बाळा जरा उभा राहा, उभा राहा जरा. आणि तिला चटणी काढून दाखव. नाही आहे तिची आत असले ते बी जातील बाहेर. मला शिकून बघायचं आहे, मला दाखवायला नको. नाही बघायचं चेपूड आम्हाला. राहू दे. त्याला चेपूड नसल्याचं कारण आहे. काय करणार असं? त्या प्रेमाने सीतामाईचा शोध लावण्यासाठी हा. मारुतीरायाने रावणाच्या लंकेचा विध्वंस केलेला आहे. कोणची केलेली? त्या घराने त्या घरावर मारुतीला जास्त प्रेम जातात. झाले होते. जाऊन एका समुद्रकिनारे शेपूट विजवलं हा. आणि एक आंब्याच्या झाडाखाली बसले होते. बर. तशी या दिवट्याला काय सवय आहे. इतकी चांगली सवय तेवढी सांगायची. कुणी लगीन करायची नाही, हा. कुणी पूजा वाचायची सोय नाही, कुणी असा गोंधळ घालायची सोय कुणी नाही. असा गोंधळ घालायची सोय नाही. हा. असा स्पीकर लावलेला असतोय. हा. स्पीकर मधनं आवाज आला, हा. जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही बाकी. पहिल्या पंक्तीला हजर असते बघा ते. वाजतावर खाय. अहो त्या मासावर चालाय ते उभे. त्या टायमाला पाहिजे 2 पाहिजे तांदूळ खाल्लं होतं. एकट्यानंच खाल्लं होतं. त्या अन्नाचा चांगला होता खेळ. हा. दिवट्याला आले होते झोप. बर. त्या आंब्याच्या झाडाखाली झोपे गेला असता. हा. तिथून आणि तुपाची नामाची लावली पण कुणाची लावलेली ही आहे. कुणाची नामाची पडलेली आहे? आदिशक्ती जन्मनी म्हणजे सवासणीचा मान आहे तो. सुहासिनीचं मान ते दिलं काय बोलले तू? हा, आणि काय लावलंय कुणाचं लावलेलं आहे? हे कुणाचं लावलेलं आहे बोलले ही तू? पंढरीच्या विठ्ठलाचं लावलेलं आहे. पंढरीच्या विठ्ठलाचं लावलेलं आहे. त्यावेळेला पंढरपुरामध्ये गेलो हा. होतो. तिथे भजनाचा कार्यक्रम चालू होता. भजन आणि चहाचा? हा, काय ते? अहो भजन आणि कीर्तनाचं म्हणायचं. हा, भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरुवात होता. हा. तो कसा होता ते सांगायला पाहिजे. सांगितलं पाहिजे. आता काय करायचं वगैरे घेतलं ना वाडप्याचं पण फोटो काढायचं असते वाडप्यांचा वाडप्याचं पण फोटो काढायचं असते आम्ही पण वाढणार आहे कधी दादा आम्ही इकडे काय ते वाढणार आहे इकडं हो 5 मिनिट काय नाही घ्या की घ्या बिचाराला सकाळीच खायला लागते नाही. आता त्याचं मटण खाते. अहो मार्तंडाचे सुपर्ण करता हरची 10 जन्माची अहो मार्तंडाचे सुपर्ण करता हरची 10 जन्माची अहो तुमची वारी झुंबत रे चैतन्यकाची
थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघितलं असेल याच्या अगोदर गोंधळ चालू होता, जागरण चालू होतं. त्याच्या अगोदर गोंधळ झालेला होता, आपण शूट केला. आता जागरणमध्ये थोडासा ब्रेक झालेला आहे. ठीक आहे, आता पुढे बघू अजून काय होतं आहे. अजून हळूहळू माझा पहिला एक्सपिरियन्स आहे श्रावणी किती व्हिडिओ काढलेस? श्रावणी पण व्हिडिओ काढते रीलसाठी. ठीक आहे, झोप आले. रात्रीचा 1 वाजलेला आहे. 1 वाजला. 1 चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा दिवस अजून संपलेला नाही आहे आपला. जस्ट आपण घरी जायला निघालो आहे आणि एका ठिकाणी गावातच आपण एका ठिकाणी जेवणाचा प्रोग्राम आहे, आपल्याला आमंत्रण होतं जाताना. तर आपण तिथे आलेलो आहे, युवराज काकांच्या घरी आपण आलेलो आहे. बघा हे बघा इथे काय बघतोय बघा आपण, म्हशीचं रेडकू आणि तिकडे म्हशी आहेत बघा. म्हशी दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा काय 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 बोलते, काय बघते. हे रान आहे त्यांचं, मस्तपैकी ऊस लावलाय आणि हे घर आहे मस्तपैकी बाहेर, आतमध्ये पण आहे. आणि हे बघा त्या म्हशीचं रेडकू शांतपणे सावलीत बसलंय. ठीक आहे, आत अजून एक आहे डॉली, तुम्हाला दाखवतो. डॉली डॉली हे डॉली उद्यापर्यंत करूया ना. उद्यापर्यंत पेपरचं वगैरे होऊन जाईल. डॉली इकडे किंवा आले डॉली इकडे. वाळवा कोल्हापूरच्या सांगलीची. हे डॉली हे बघा. अच्छा हा बोलेल ना. ही डॉली आहे. डॉली इकडे बघ, इकडे बघ डॉली, इकडे बघ, इकडे बघ लवकर बघ. अरे बघ की डॉली 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 ढोली डॉली. डॉलीला कॅमेरा समोर आला तर लगेच डॉली रेडी झाली आहे बघा. ढोली ढोली ए डॉली इकडे बघ, इथे बघ. ढोली ढोली ये खालती खालती ये खालती. हे बघा हे किचन, गावचं किचन. आपल्या जेवणाची तयारी चाललेली आहे. अजून एक पाहुणा आहे आपल्याकडे. हे बघा बसले बघा जेवणाच्या वेळेला. ते बघ ते मांजर बघ. काय करू नको नको इथे जेवण करून आपल्याला निघायचं. नाही चपाती लागती. कुठे चालले? शेतात. कुठल्या? ऊसाच्या शेतात, द्राक्षाचा मळा. अरे वा, गावाला घेऊन आले. जाम फिरवते भाई. आपला व्लॉग अजून संपला नाही, कालचा व्लॉग कंटिन्यू करतोय आपण. बघायला पाहिजे की नाही तुम्हाला लोकांना माझं गाव. आता आपण वाळव्यामध्ये आहोत, वाळव्यातून बाहेर पडलो नाहीये. हे बघा, मग काय चला या. हे बघा ऊसाची शेती आहे मस्तपैकी, एक नंबर.
चला चल जाऊया मळ्यात. कोणतरी खावं तिथं कोण नाही खावत म्हटलं जावं माझ्या ओळखीच्या इथे. अच्छा आपण गाडी लावलेली ना तिथे समोर घर होतं मध्येच ते त्यांचं आहे. त्यांना विचारलं म्हणजे आपण तसं विचारल्याशिवाय आपण आता आपण चाललेलो आहे द्राक्षाच्या मळ्यात. एकदा आपण लास्ट व्हिडिओ मध्ये लास्ट टाइम लास्टचा चॅनल होता ना त्याच्यामध्ये आपण द्राक्षाच्या मळ्यात गेलो होतो. रात्री गेलेलो रात्री एकदम म्हणजे अंधार फुडूक. आणि ते ज्यांच्या बरोबर गेलेलो ना ते बोलले इथे येतात म्हणून ते बोर्ड बघितलं का? हे बघा द्राक्षाच्या मळ्यामध्ये आपण आलेलो आहे. हे खाली घुसशील पाय घुसणार तुझा. हे बघा द्राक्ष अजून पिकली नाही आहेत कच्चे. हे बघा पूर्ण द्राक्षाचा मळा आहे. घुसशील आतमध्ये. वाव सिरियसली हे पुढच्या महिन्यात येणार. हे आणि ते मोडू आहे. पण हे जे ड्राय एरिया त्याच्यावर पाय दे. आरामात हा द्राक्ष बघ ती लागली पिच्च्या गावात. टेकडीला आहेत ना नाही ती बघ लांबपर्यंत आहे. मेहनत भरपूर लागत असं नाही. अरे याला खूप मेहनत रोज त्याला हे करावं लागतं ना नामद्या कीटकनाशक. उसाचा मळा बघायला उसाचा मळा. चला या मग. काय आहे चला आता आपण जाऊ उसाच्या मळ्यामध्ये. बाजूला ऊसच लावतात ते हे लोकं, बघा. द्राक्षवाले असतात ते. द्राक्षाच्या आतमध्ये कोणी जायला नको plan. बाजूला ऊस आणि मध्ये द्राक्षाचा मळा. किती वेळ काढायचा आपल्याला इथे. छोट्या छोट्या जागेवर ऊस लावलेत बघ तर. नमस्कार मंडळी. आपला व्लॉग होता कालपासूनचा जो होता जागरण गोंधळ. रात्रीचा पंक्ती सगळ्या पडल्या जेवणासाठी. बाळूमामाचं जे मंदिर होतं आपण तिथे गेलो. तिथून मग आल्यावरती गोंधळ, मग जागरण, रात्री ज्या मुळ्या वगैरे नाचल्या ते पण तुम्ही बघितलं असेल. आम्ही जवळजवळ 1 पर्यंतच होतं ना, 1-1:30 पर्यंतच होता. नंतर त्यांनी लोकांनी आरती घेऊन मग ते संपलं. मला सकाळी उठलो आहे. आता परतीचा प्रवास आहे तो काय आता दरवेळेला दाखवण्याची गरज नाही आहे. आणि मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रान बघितलं आणि रान बघितलं तुम्ही, द्राक्षाचा मळा, ऊसाची शेती ह्या साईडला हेच असतं आपलं त्याच्यामुळे. आणि आता निघणार आहे आम्ही आता थोड्या वेळाने. आम्ही आता त्या आमच्या काकाच्या घरी आलेलो आहे माझ्या भावकीमध्ये. म्हशी बघितली असेल तुम्ही. हो. आणि डॉलीला पण पाहिलंय. तिच्याकडे जेवायला त्याने आमंत्रण केलेलं. नवीन नवरा नवरी दरवेळेला येतो आणि असंच जातो. हे रोडच आहे ना आपला, मेन रोडवरतीच घर आहे बघा. मेन रोडवरतीच घर असल्यामुळे यावं लागतं. आता मग हा व्हिडिओ इथेच संपवतो आम्ही. भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया नंतर. हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो.